मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज 6 मे 2026 झाली तरी सुद्धा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही. हाच हप्ता कधी येणार याच्या मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा केल्या जातात. मित्रांनो, याच योजनेच्या मार्च एप्रिल याचबरोबर यापूर्वी थकीत असलेल्या हप्त्याच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी अपडेट माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी या हप्त्यासाठी पात्र असताना सुद्धा काही महिला लाभार्थ्यांचे जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे हप्ते आलेले नव्हते. त्यांची केवायसी झालेली होती, त्या पात्रतेमध्ये बसत होत्या, परंतु त्यांचे हप्ते आलेले नव्हते. बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांची केवायसी चुकलेली होती आणि केवायसी चुकल्यामुळे त्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते देखील आलेले नव्हते. आणि बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांची केवायसी झालेली नाही किंवा त्यांना अपात्र करण्यात आलेले, त्याच्यामुळे त्यांचे हप्ते येणं बंद झालेले. एकंदरीत या योजनेच्या अंतर्गत केवायसी केल्यानंतर केवायसी न केलेले आणि केवायसी करून अपात्र असलेले, याचबरोबर केवायसी चुकलेले आणि केवायसी दुरुस्ती न केलेले अशा जवळजवळ 57 लाख लाभार्थी याच्यामध्ये दिसून आलेले आहेत. आणि एकंदरीत आता केवायसी पूर्ण करून पात्र असलेले, ज्यांची केवायसी बरोबर आहे, असे 1,80,00,000 जास्त लाभार्थी याच्या अंतर्गत दिसून आलेले आहेत. ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मे महिन्यापासून 10 तारखेपर्यंत हप्ता प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत वितरित केला जाईल, अशा प्रकारची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती. आणि याच अनुषंगाने आता 10 तारखेनंतर म्हणजे 10 मे 2026 नंतर साधारणपणे 15 मे 2026 पर्यंत या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे वितरित केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मित्रांनो, याचबरोबर ज्या महिला लाभार्थी पात्र असताना सुद्धा त्यांचे काही कारणास्तव, तांत्रिक कारणास्तव जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे हप्ते आलेले नव्हते, त्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते सुद्धा याच हप्त्यासोबत दिले जाणार आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर पूर्वी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केल्यानंतर या योजनेचे हप्ते वितरित केले जात होते, परंतु आता नवीन बजेटनुसार आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभाग आणि जनरल प्रवर्गातील लाभार्थी या तिन्हीसाठी सेपरेट लेखाशीर्ष निर्मिती करण्यात आलेली आहे. तिन्ही प्रवर्गाचा सेपरेट निधी मंजूर करण्यात आलेला. आता या तिन्ही प्रवर्गासाठीचा निधी वितरित केला जाईल आणि 1 एप्रिल पासूनची जी काही देयक बाकी असतील ती देयक या नवीन जे काही लेखाशीर्ष असतील या लेखाशीर्षाच्या अंतर्गत पार पाडली जाणार आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये तांत्रिक कारण असं आहे की मार्च म्हणजे 1 एप्रिल 2026 पूर्वीची जी काही अनुदान आहेत ती पूर्वीच्या लेखाशीर्षामधून वितरित केली जात आहेत आणि आता 1 एप्रिल 2026 नंतरची जी काही अनुदान आहेत ती नवीन लेखाशीर्षाअंतर्गत वितरित केली जाणार आहेत. आता हा तांत्रिक दोष निघाल्यानंतर, याच्यातून मार्ग निघाल्यानंतर लवकरच या योजनेचा हप्ता वितरित केला जाईल. या हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक असलेला निधी, त्याच्या संदर्भातील GR किंवा याच्या पुढचे जे अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता जे काही लाभार्थी पात्र झालेले आहेत या लाभार्थ्यांचे पात्र असताना सुद्धा थकीत असलेले हप्ते आणि ज्या महिला लाभार्थी पात्र होत्या परंतु त्यांचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नव्हता त्या महिला लाभार्थ्यांचा मार्च एप्रिलचा हप्ता, आणि ज्या महिला लाभार्थ्यांनी आता एप्रिल महिन्यामध्ये आपली केवायसी पूर्ण केलेली आहे, दुरुस्ती केलेली आहे, त्यांचा एप्रिल महिन्याचा हप्ता हा या ठिकाणी येऊ शकतो. याच्या संदर्भातील जे काही पुढचे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.